हाय, आम्ही खाली स्वच्छ करणार आहेत. आता बायका खाली जमा झालेत, मी पण जाणार आहे. वारकरी यायचे त्यासाठी स्वच्छता सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील चाफळ येथील दिंडी आपल्या भागात उतरते. त्या दिंडीतील वारकरी इतके छान पद्धतीने आपल्यासोबत राहतात, वागतात. जसं काही आम्ही त्यांच्याच दिंडीमध्ये आलोय आणि आम्ही सगळे एकच आहे असं त्यांची वागणूक असते. प्रत्येक वेळी त्यांचा हरिपाठ इतका छान रंगवून जातो. आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण हरिपाठ खेळतो. छान भारुड सादर करतात, कीर्तन सादर करतात, कीर्तन सांगतात, भजन छान पद्धतीने असतं त्यांचं, पूर्ण सांप्रदायिक पद्धतीने. अशा पद्धतीत त्यांचा छान सहवास आम्हाला घडतो आणि त्यांनी यायची आम्ही आतुरतेने वाट बघतो. त्यांनी संध्याकाळी जवळजवळ 10 ते 11च्या दरम्यान येतात. आल्यानंतर एवढा उशिरा त्यांनी स्वच्छता करायची कशी, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी थोडीफार आमच्याकडून पण सेवा म्हणून, आलेल्या वारकऱ्यांची सेवा म्हणून आम्ही ही थोडीफार मदत करतो. ते यायच्या आधी स्वच्छता करून ठेवतो, जेणेकरून त्यांना आल्यानंतर काही अडचण न पडता त्यांनी डायरेक्ट पाल टाकावे या उद्देशाने त्यांची दिंडी येण्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो. कारण थोडा उत्साह, आम्हीच म्हणून असं नाही, पण पंढरपुरातील जेवढे रहिवासी आहेत ते प्रत्येकजण वारकऱ्यांची आतुरतेने वाट बघतो. जसा दिवाळी सण असतो तशी ही आषाढी वारी असते. त्यामुळे आम्हाला आवडतं छान. फक्त आम्ही बायकाच म्हणून नाही, पण आमची लहान मुलं पण त्यात सहभागी झाले. माझा पियुष छान मदत करतोय. त्याला जमेल असं, त्याला जसं जो उपडता येते तसं गवत उपडतोय आणि ढिगारा घालतोय, दगड वगैरे गोळा करतोय, खडे गोळा करतोय. छान त्याची पण मदत झाली. भजनाला गेले नारळ आले, नारळ 2 साडी 2 नारळाची कोतलाई, 2 नारळाची पाठी बदले मागले. डोळ्यात माती येते तशी खुरप्याना कागद खाली ठेवू, आता गवताच्या खाली ठेवू. बाबा म्हणतात का? नाही, दादाला नाही नाही, सुरुवातीचं आणि शेवटचं किती छान वाटतं. सुरुवातीला किती घाण होतं, गवत मोठं मोठं होतं. हा, आपण मी एकच दिवस बघतोय ह्याला, आपण मी एकच दिवसाला बघतोय. वारीची माणसं यायचं म्हणले की एकच दिवस बघायचं, परत त्याला वर्षभर कोण बघत नाही. ह्या जागेला आपण इथे येतच नाही ना, ह्या भागात एवढा कशाला वापरचा प्रश्नच येत नाही. हा, मग हातभार लावू लागलाय. लय बोलता होती.